नमस्कार. हा नमस्कार. आपला परिचय? माझं नाव प्रमोद रमेशराव पातोड, मुक्काम पोस्ट कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9834209632. आता प्रमोद भाऊ, माझा परिचय आहे अतुल गोविंदराव देवगरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 9970764666 आणि माझं एक कृषी केंद्र आहे, अतुल कृषी केंद्र नावानं. आणि मी लगभग 2000ची माझी दुकान आहे, म्हणजे आज 25 वर्ष झालेले आहे. तर मी एक पातोड साहेबाच्या शेतात आलो. इथं थोडा रोपामध्ये प्रॉब्लेम होता मिरचीचे. तर पातोड साहेब, आपण हे बी किती तारखेला टाकलं? हे बी मी 10 मेला टाकलं होतं. भाऊपासूनच आम्ही अतुल कृषी केंद्रातून घेतलं. हा पाकिट घेतले होते बियाणं. बरोबर आहे. तर बियाणं चांगलं निघालं होतं त्यावेळेस. 10/5/2025 मध्ये तुम्ही टाकलं. आज लगभग 40 दिवस झाले. बरोबर आहे. आता तुमची रोपाची उगवण शक्ती वगैरे सगळी व्यवस्थित झाली. बरोबर आहे. निघालेलं होतं. पण नंतर तुमचं फवारणी म्हणजे तिथून जे 20 दिवसानं तुमची फवारणी झाली, फवारणी कंटिन्यू चालूच आहे. फवारण्या झाल्या, पण एका फवारणीत असं झालं का रोप काही वाढून नव्हतं राहिलो. बा गिऱ्हाईक जसे आम्ही जसं विकासाठी काही रोप टाकत असतो, काही घरी लावासाठी, काही बनलेले गिऱ्हाईक काय दरवर्षीचे गॅरंटीचं असते म्हणून आपलं. तर मला फोन येत होते की आम्हाला रोप पाहिजे. मला असं वाटलं बा लवकर वाढलं पाहिजे म्हणून काहीतरी घरचं जुनं औषध घेतलं. लगातार 2 फवारे मारले, पण ते औषध काय जे झालं तर ते सर्व रोप डाऊन झालं. असं म्हणजे जळल्यासारखं झालं. जळले होते आणि ते रोप असं खाली बसलं होतं. वाढलेलं रोप खाली बसून गेलं, शेंडा बंद झाला. मग म्हटलं आता काय करा, याला तर वाढवाच लागते लवकर. मग मी अतुल कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो आणि त्याला असा प्रॉब्लेम सांगितला, बा आपलं रोप खाली बसलेला आहे. तर म्हटलं याला जरा वाढलं पाहिजे लवकर. तर भाऊनी मग कट करा, मोबाईल कट करा. तर भाऊले सांगितलं मी. आता त्यांनी मग मला सरदार, मग तुम्ही जे शेतात दुकानात आल्यानंतर तुम्ही जे मागत होते, एक आसाडा, एक इमिडा, मी म्हटलं बा याच्यामध्ये तुमची दुरुस्ती होणार नाही. तर मग मी सरदार ॲग्रीकेमचं तुम्हाला सरदार परफेक्ट प्लस दिलं. बरोबर आहे. अर्धा लिटर घेतलं होतं. आता सरदार परफेक्ट मारून आज 18/6/2025 आपली फवारणी. आजचा 4था दिवस आहे. आज 4था दिवस झाल्यानंतर मी तुम्हाला विचारलं रिझल्ट कसे आहे, काय आहे. आज आपण पातोड साहेबाच्या शेतात आलो. आज 4था दिवस आहे. सरदार परफेक्टचा जो रिझल्ट आहे, जो यांचं रोप पूर्णपणे बसलेलं होतं, तर त्याच्यामध्ये जे आज नव्हती आहे, शेतकरी बंधू, आज हे नव्हती आहे, हे पूर्णपणे निघाली. एकदम म्हणजे दाखवा तुम्ही तुमचे शेतकरी बंधूंना दाखवा का जे तुम्हाला जो तुमचा पूर्ण नव्हतीचा स्टॉप झाला होता, ह्या स्टॉप झालेला, ह्या नव्हती पूर्णपणे घेतलेली आहे. आज तुमचं तंदुरुस्त झालं. म्हणजे इथून अधिक तुम्हाला 4-5 दिवसांना अधिक चांगली रिझल्ट भेटेल. एकदम रोप असं ओळखून येणार का आपलं रोप खराब झालं. आज तो रोप म्हणजे बाकी रोपापेक्षा सगळं रोप सारखं होतं. सारखं असून चुकीनं काहीतरी मारण्यात आल्यामुळे हे पूर्णपणे रोप बसलेलं होतं. म्हणजे एकदम असं पत्ते जळलेले, म्हणजे जसं एखादा जो ग्लायफोसेट जसं मारल्या जाते 240, तशामुळे ते जळल्यासारखं रोप झालं होतं. मग याच्यावर आम्ही त्यांना सरदार ॲग्रीकेमचं सरदार परफेक्ट प्लस नावाचं औषध दिलं, प्रति लिटर 2 ml न. तर याच्यामध्ये आज 4था दिवस असून 4थ्या दिवशी तुम्हाला भरपूर क्लिअरिटी आली. बरोबर आहे. आता तुम्हाला ह्या सरदार परफेक्ट बद्दल शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते तुम्हाला, म्हणजे रिझल्ट कसे मिळाले, काय मिळालं? रिझल्टच एक नंबर चांगले मिळालेले आहेत. आणि आता समजा आमची लागवड झाल्यावर आम्ही मधून ते मिरची चांगली समजा जमली पाहिजे, बा वाढली पाहिजे लवकर थोड्या, तर आम्ही ते औषध नंतर वापरतो, चांगलं वापरू. म्हणजे अशी मिरची राहते काही कपाशी हे ते, आम्ही त्याचा कपाशीवरही त्याचा हे घेऊ, अनुभव घेऊ. मिरचीवर तर भेटलाच आता, नंतर अजून मारत. शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते तुम्हाला, म्हणजे रिझल्टच्या बाबतीत त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं, म्हणजे असं सायटिफाईड झालं आणि वाढ कधी तुमच्या क्रॉपची रुकत असेल, अति पाऊस झाला किंवा पाणी कमी असलं, तर त्यावेळेस त्यांना काय यूज करायला पाहिजे? सरदार परफेक्ट, ते सरदार कंपनीचं सरदार परफेक्ट प्लस नावाचं गव्हापाशी हे आहे, प्रोडक्ट आहे.
हे वापरलं तर पावसाळा आता सध्या तर काहीच नाही, पण पुढे चालून पावसाळा वाढला तर पिकं बरेच क्राप पिवळे पडते, पिवळे पडतात. कधी problem पानं गळते. हा तर अशा टाइमले कापाशीमध्ये, मिरचीमध्ये, कोणत्याही क्रॉप मध्ये तुम्ही युज करू शकता. हा आणि आज जी परिस्थिती, तर आपण आता ह्या कसा हा मिरची पाड आहे. मिरची पाड म्हणजे नाजूक पाड आहे, हा एकदम खूप नाजूक आहे. याला हेवी औषधी चलत नाही आणि कमजोर औषधी चलत नाही. बरोबर आहे. तर यांच्यात जो आज जो प्रॉब्लेम होता, म्हणजे असं समजून चला का 40 दिवस म्हणजे लागवडीचं टाइम झालेला आहे. म्हणजे हे बी रोप लागवडीसाठी तयार झालेलं होतं. पण अशा टाइमला अचानक मध्ये काहीतरी मारण्यात आल्यामुळे ते रोप पूर्ण खराब झालेलं होतं. पण एवढंही खराब होऊन नुसतं एका प्रोडक्ट मध्ये आपण दुरुस्ती केली. बरोबर आहे. तुम्ही अदर औषधी कधी आपण युज केल्या असत्या तर त्याच्यामध्ये एवढी दुरुस्ती झाली नसती. आज जो आपला 99चा पाड आहे तो पूर्णपणे बसलेला होता. तो पाड कधी आपण शेंडा पूर्ण व्यवस्थित निघाला, ओळखून येत आता एक नंबर. म्हणजे असं समजा का आपण आता 40 दिवसांनी लावले पाहिजे रोप, तर हे 10 दिवसानं येते. 4-5 दिवसात आता हे रोप तयारच होते. आता तसे पाऊस नसल्यामुळं बरोबर आहे. म्हणजे 10 दिवस आपण चुकीच्या औषधी मारल्यामुळे लेट गेलो. आणि जे बाकी जे रोप आहे, जसं तंदुरुस्त दिसत होतं तसं आमचं रोप दिसत नव्हतं. नाही बरोबर आहे. म्हणजे असं एवढं मोठं आणि पूर्ण नियोजन शेतमालक आहे यांनाच हे रोपटेची नियोजन केलेलं आहे. बऱ्याच लोकांचं इथं शेतकऱ्याचे बी टाकून रोपटे तयार करणे हे यांचं काम आहे. आणि याच्यामधून स्वतःच म्हणजे हुशार व्यक्ती असून स्वतःच काम बिघडलं. तर त्याच्यामुळे आता आपण ह्या शेतात येऊन जे औषधी 18 तारखेला यूज केली, 18/6/2025 ला, आज 4 दिवसात आपण ती क्लिअरिटी झाली. तर आमचं असं मत आहे का शेतकऱ्यांना असा काही प्रकार असला तर तुम्हाला सरदार परफेक्ट प्लस सरदार ॲग्रिकेमचं यूज करायला हरकत नाही. नक्कीच करायला हरकत नाही. समोर चालून लय प्रॉब्लेम वाढतील. पावसाळा जास्त झाला तर करायला हरकत नाही मला असं वाटते बा शेतकऱ्यांना. अधिक काही तुम्हाला सांगूशी वाटते? काही माहिती अधिक वेगळी तर आता समजा आम्ही दरवर्षी रोप तयार करतो. मी माझं आपलं वावर असते, बाकीचे वेगळे शेतकरी येतात आणि आपापले रोप टाकतात आणि आपापले स्वतः वेगळे फवारे मारतात. फक्त आपली जागा आणि पाणी असते, त्याचा मोबदला मी घेत असतो आणि स्वतःचंही रोप तयार करत असतो. पुष्कळ रोप स्वतःच असते. तर हे दरवर्षीच आपलं नियोजित चालू आहे. त्या वर्षात थोडीशी चूक झाली, दुरुस्त झाली, काही वांधा नाही. आज तुम्ही 10 लोकांना सांगू शकता जे प्रॉब्लेम असे आले तुमच्या शेतकऱ्याचे, तर तुम्ही म्हणजे सरदार परफेक्ट तुम्ही त्यांना रिकमेंड करू शकता. म्हणजे असा प्रॉब्लेम झाला. तर अचानक आता हे 2 रोपटे असे आहे का इथं काहीतरी वेगळं मारलं गेलं, इथं पिवसरपणा आला. हे 2 रोपटे आहे, वेगळा शेतकरी आहे, याने काहीतरी वेगळं मारलं गेलं. हे सर्व बाकी रोपापेक्षा हे वेगळं, याच्यातही औषधचं काहीतरी हे झालेलं आहे, तर याचा कलरच बदलला आहे पूर्ण. तर अशामुळे आज जे परिस्थिती आहे, असे चुका होत राहते शेतकऱ्याच्या. थोडस सल्ला वगैरे घेतली तर त्याचं नुकसान होत नाही. आता तोही शेतकरी थोडासा 10 दिवस 15 दिवस मागच गेला. जे त्यांना जे लागवड करायला टाइम झालेला आहे, त्या लागवडीच्या टाइमला होऊन नाही राहिलं, म्हणजे 10-15 दिवस तो प्लस पॉईंट मध्ये गेलेला आहे. तर विनंती आहे शेतकऱ्याला का बा अशा चुका घडल्या नाही पाहिजे, किंवा औषधी जुन्या औषधी असेल तर त्या शिशीतली त्या शिशीमध्ये ठेवा, दुसऱ्याच्या काढून वेगळ्या जे टाकू नका, चुकीनं मारल्या जाते. तर अशा चुका झाल्यानंतर नुकसान शेतकऱ्याचं होते असं आमचं मत आहे. आणि काही अडचण असली तर अतुल कृषी केंद्राला तुम्ही भेट द्या, तुम्हाला सल्ला भेटेल. नमस्कार. नमस्कार.